जुना पुणे सोलापूर महामार्ग म्हणजे जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 अतिक्रमण आणि खड्ड्यांमुळे अत्यंत खराब स्थिती झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून नागरिक आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। विशेष म्हणजे लोणी काळभोर, कदमाक वस्ती, उरुळी कांचन, शेवाळवाडी भागात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत। काहींनी घरे बांधली तर काहींनी थेट दुकान आणि व्यवसाय सुरू केले आहेत। जुना पुणे सोलापूर हा महामार्ग पुलगेट पासून सुरू होतो आणि पुणे कॅम्प, वानवडी, हडपसर, मांजरी बुद्रुक, कदमाक वस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव पेठ, कोरेगाव मूळ आणि उरुळी कांचन पासून पुढे सोलापूरच्या दिशेने जातो। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा रस्ता गावाबाहेरून नेण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार हा रस्ता जुन्या महामार्गापासून 500 मीटर अंतरावर तयार करण्यात आला। जुन्या महामार्गाची वाहतूक नवीन महामार्गाकडे वळवण्यात आली। त्या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 असं नाव देण्यात आलं। नवीन महामार्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाने जुन्या महामार्गाकडे दुर्लक्ष केल्यानं ही स्थिती ओढवली। तर हवेली तालुक्यातील कदमाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात जुना पुणे सोलापूर महामार्ग अक्षरशः अतिक्रमणाचा रस्ता बनला। रस्त्यावरच टपऱ्या, घरे आणि दुकाने बांधली आहेत। त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, पावसाचं साचलेलं पाणी आणि त्यावर अतिक्रमणांची भर हे चित्र आज गावोगावी दिसतंय। त्यामुळे वाहतूक कोलमडली असून अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढतं। रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला। दरम्यान प्रशासनाने एकदा अतिक्रमण काढले तरी दुसऱ्याच दिवशी त्याच जागी पुन्हा व्यवसाय सुरू होतो। म्हणजेच प्रशासनाचा पैसा, कंत्राटदारांचे प्रयत्न आणि जनतेच्या सहनशीलतेचा सपाटाच उडतो। नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही गप्प बसला आहे। प्रशासनाने अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। संत तुकाराम पालखी सोहळा लोणी काळभोर व कदमाक वस्ती येथे मुक्कामी येणार आहे। याला अवघे 20 दिवसाचाच कालावधी राहिला। त्या अगोदर प्रशासन कारवाईचा बगडा उगारणार का, नेहमीप्रमाणे केवळ कागदी घोडे नाचवणार का, हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अतिक्रमणे कधी निघणार आणि जुना पुणे सोलापूर महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार हा प्रश्न आता संतापाच्या स्वरूपात प्रशासनाच्या दारात धडकतो आहे। आता तरी जागे व्हा, अन्यथा रस्त्यावरचा रोष सत्तेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही।